सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव। जिंका रोज एक वॉशिंग मशीन, प्रत्येक 1000 रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन, तसेच सोबत 3000 रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा। गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच भरपूर व्हरायटीज, भरपूर डिस्काउंट। खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन महाकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। संजय काका भावुक झाले, सभेत डोळ्यात पाणी आले। कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून संजय काका स्वतःला रोखू शकले नाहीत। युवा नेते प्रभाकर बाबा पाटील देखील भावुक। संजय काका एक कणखर नेतृत्व। संजय काका कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभे राहणारे नेतृत्व। संजय काका ज्यांच्या विचारात आक्रमक असणारे नेतृत्व। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मनाने खचलेले काका काल बुधवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समोर नव्या जोमाने, नव्या उत्साहाने सामोरे गेले। अनेक तरुण व ज्येष्ठ नेते यांची भाषणे झाली। काका, घरात बसून चालणार नाही, तुम्ही रस्त्यावर या। तुम्ही असाल तर राजकारण आहे, तुम्ही नसाल तर आमचे राजकारण नाही, असे अनेक महत्वाचे मुद्दे कार्यकर्त्यांनी उचलून धरले। कणखर असलेले संजय काका यांच्या डोळ्यात पाणी आले। कार्यकर्त्यांच्या भावना संजय काकांना समजल्या। संजय काका भावुक झाले। समोर बसलेल्या अनेकांना समजले देखील नाही की काकांच्या डोळ्यात पाणी आले होते। संजय काकांनी डोळ्यात आलेले पाणी रुमाला आड दडवून ठेवले। संजय काकांच्या मनातील खदखद डोळ्यातील अश्रूंनी काकांनी व्यक्त केली। संजय काका कधीही मनाने हरले नाहीत, तसेच कार्यकर्त्यांना देखील संजय काकांनी मनाने कधी हरू दिले नाही, असे संजय काका काल कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत भावुक झाले। संजय काका ज्यावेळी भाषणाला उभे राहिले त्यावेळी कार्यकर्त्यांमधून प्रचंड उत्साह वाढविणारा जल्लोष करण्यात आला। संजय काका भाषणादरम्यान भावुक झालेले बघायला मिळाले, परंतु त्यांनी स्वतःला रोखले, कारण नेत्याच्या डोळ्यात पाणी आले तर कार्यकर्त्यांना देखील सावरणे सोपे होणार नाही। त्या उद्देशाने संजय काकांनी स्वतःला रोखून धरले, परंतु अनेकांना जाणविले संजय काका स्वतःला सावरत आहेत, स्वतःच्या भावनांना रोखून धरत आहेत। कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत युवा नेते प्रभाकर बाबा पाटील हे देखील स्वतःला तसेच स्वतःच्या भावनांना रोखू शकले नाहीत। त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले। डोळ्यातील अश्रूंनी आपल्या भावनांना वाट करून दिली। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।